जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 24 तारखेनंतर आंदोलनाचा इशारा दिला आणि या पार्श्वभूमीवर धाराशिवमधील पोलीस ॲक्शन मोडवरती आलेत। याआधी ज्या आंदोलकांनी टायर जाळणं, मोर्चात सहभागी होणं अशा आंदोलनात सहभाग घेतलाय त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्यात। तसंच ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे किंवा ट्रॅक्टर घेऊन जे लोक जाण्याची शक्यता आहे त्यांना देखील पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। आंदोलन हिंसक झालं तर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाय। होते त्यांच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचं काम आमचं चालू आहे। खास करून जे मागच्या आंदोलनामध्ये जे क्रिमिनल एलिमेंट्स हे आंदोलनामध्ये मिक्स होऊन जाळपोळ करणे, टायर जाळणे एक्सेट्रा हे केलेले आहे त्यांच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आम्ही चालू केलेले आहे। जे बाकी नोटिसेस देणे ते पण काम चालू आहे। खास करून जे ट्रॅक्टर रॅलीमध्ये काही सहभाग होऊ शकतं या अनुषंगाने जे ट्रॅक्टर मालक आहे त्यांच्यासाठी पण आम्ही नोटिसेस काढलेले आहे। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज मुंबईमध्ये बैठक होते आणि या राज्यस्तरीय बैठकीला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होते असं सांगण्यात येत आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीत विविध मुद्द्यांवरती चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे आणि या बैठकीला राज्यभरातील जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहतील। सकाळी 10 वाजल्यापासून बैठक सुरू होईल आणि संध्याकाळपर्यंत कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना या बैठकीत मार्गदर्शन केलं जाणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजित पवार गटाची प्रणाली आज बैठक 10 वाजल्यापासून सुरू होईल असं सांगण्यात येत आहे, काय तिथली स्थिती आहे? सध्या महिला विकास महामंडळ इथं ह्या बैठका होणार असून हळूहळू कार्यकर्ते, पदाधिकारी जमायला सुरुवात झालेली आहे। विविध ज्या राष्ट्रवादीच्या संघटना आहेत म्हणजे युवक संघटना असेल किंवा महिला अध्यक्ष असतील या इथे पोहोचलेल्या आहेत। थोड्या वेळातच या बैठकांना सुरुवात होणार आहे। त्याच्यासाठी राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागातून हे पदाधिकारी या ठिकाणी पोहोचायला लागलेले आहे। येत्या कालावधीमध्ये विविध प्रकारच्या निवडणुका होणार आहे। त्यातली सगळ्यात महत्त्वाची निवडणूक म्हणजे लोकसभेची निवडणूक तोंडावर येऊन पोहोचलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटानं त्यांचं संघटन मजबूत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी म्हणून आजची ही बैठक जी आहे ती या निवडणुकांपूर्वीची रंगीत तालीम म्हणायला हरकत नाही। आपली संघटना किती मजबूत आहे, निवडणुकीसाठी ती किती तयार आहे याची संपूर्ण माहिती, याची संपूर्ण चाचपणी आजच्या या बैठकांमधून घेतली जाणार आहे। त्या व्यतिरिक्त जिल्ह्याभरात राज्यभरातले जे काही जिल्हाध्यक्ष आहेत किंवा इतर जे पदाधिकारी आहेत त्यांना विविध कार्यक्रम दिले जाणार आहेत, ज्या कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा अजित पवार गट जो आहे संपूर्ण राज्यभर कसा पसरवता येईल, त्याची पाळंमुळं कशी मजबूत करता येईल या दृष्टीने आज दिवसभरात विचारमंथन, मार्गदर्शन आणि त्याचबरोबर चाचपणी अशा तिन्ही अनुषंगानं आजची बैठक ही महत्त्वपूर्ण बैठक ठरते। बरं, धन्यवाद प्रणाली या माहितीसाठी। आणि ही बैठक झाल्यानंतर किंवा सुरू होईल त्यावेळी सुद्धा आपण सगळे अपडेट घेऊयात। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे।